नमस्कार. लसूण आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, कारण रोजच्या भाजीमध्ये आपण वापरतोच. परंतु ही आहेत लसणाची कोवळी पानं. या लसणाच्या कोवळ्या पानापासून आपण छान स्वादिष्ट अशी पौष्टिक अशी रेसिपी बनवू शकतो. कारण याची जी औषधी गुणधर्म आहेत, पौष्टिक गुणधर्म आहेत, त्यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक आणि चविष्ट होते. तर आपण या व्हिडिओमधून बघून घेऊया की ही रेसिपी आपण कशा पद्धतीने तयार करूया. थँक्यू. की लसणाची जी ओली पानं असतात त्याच्यापासून आपण स्वादिष्ट रुचकर रेसिपी कशी करायची. ही आहेत लसणाची पानं, तुम्हाला जी दिसत आहे ती बहुतांशी भंडारा, चंद्रपूर वगैरे इकडे जे मध्य प्रदेश वगैरे आहे, इकडे हे लसणाची शेती केली जाते आणि ही लसणाची कोवळी पानं आहे. यापासून आपण स्वादिष्ट रेसिपी आपल्या बालकांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच कशी करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर ही लसणाची पानं आणि हे तयार केलेलं आहे मी बॅटर. हे कसं तयार करायचं मी थोडक्यात सांगते. दिवसभर आपण तांदूळ भिजत घालून ठेवून द्यायचे आणि संध्याकाळी मिक्सरमधून ते बारीक करायचं. बारीक केल्यानंतर त्यासोबत लसणाचा पाला सुद्धा त्यामध्ये बारीक करायचा आणि आपल्या चवीनुसार हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, तीळ हे सगळं आणि आवडीप्रमाणे तिखट, मीठ घालून हे असं बॅटर आपल्याला रात्रभर असं ठेवून द्यायचं आणि ती अशा प्रकारे तयार झाल्यानंतर आपण ताव्यामध्ये तेल लावून घेऊया आणि यातही सुद्धा थोडंसं तेल घालूया. ज्याप्रमाणे आपण डोसे तयार करतो त्याप्रमाणे आपण याला करायचं आहे आणि असं पसरून घ्या आणि थोड्या वेळासाठी त्याला झाकून ठेवा. आता आपण हे काढून घेऊया. थोडंसं आपला सराटा थोडं थंड पाण्यामध्ये टाकून सगळ्या बाजूनी ह्या कडा सुटल्या आहेत का बघूया. बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. आणि थोडं मागच्या बाजूनी पण आपण त्याला थोडंसं भाजून घेऊया. आणि असा हा सुंदर असा, कोणी याला आयते म्हणतात, कोणी चिले म्हणतात, कोणी लसणाचे चिले म्हणतात, आयते म्हणतात. हा सुंदर अशी रेसिपी आहे. स्वादिष्ट पौष्टिक अशी रेसिपी आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच छान आहे. त्यामुळे आणि असं एरवी पण आपल्याला लसणाचं महत्त्व माहितीच आहे आणि त्यामुळे जेव्हा ही पानं उपलब्ध होतील त्यावेळेस ही अशी छान अशी रेसिपी करून बघायला काहीच हरकत नाही. बघा, आणि ही तुम्ही चटणीसोबत, लोणच्यासोबत, कशासोबतही ती खाऊ शकता. बघा, सुंदर अशी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघायला काही हरकत नाही. थँक्यू.